या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 2359 1259. नमस्कार. सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमात आज आपण काल आपण बघितलं की सिद्धेश्वर वुमन्स कॉलेज जवळ एक आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये हिंदू महासभेने आपला जो रोष आहे त्या ठिकाणी व्यक्त केला आहे. नेमकं हे आंदोलन कशासाठी होतं आणि नेमकं हे करायचं कारण काय, त्या संदर्भात आपण हिंदू महासभेचे महासंघाचे अध्यक्ष सुधीर बैरवाडे यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलंय. बैरवाडे साहेब, पहिल्यांदा मी जनदर्पण न्यूज चॅनलच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो. मला एक सांगा की नेमकं काल तुम्ही सिद्धेश्वर वुमन्स कॉलेजमध्ये जो आंदोलन झालंय, नेमकं या आंदोलन करायचं नेमकं कारण काय? जय श्रीराम. काल जे सिद्धेश्वर वुमन पॉलिटेक्निक कॉलेज आहे तिथं आंदोलन झालं. त्याच्या पाठीमागचं कारण काय, एक लॅब टेक्निशियन उमर शेख नावाचा, तो आपल्या तिथं काम करत असताना आपल्या 8 मुलींना, त्याचे फोटो व्हिडिओ आमच्यापाशी आहेत म्हणून आम्ही एवढं जोर लावलेला होता, 8 मुलींना त्याने लवजाच्या ह्याच्यामध्ये अडकवला होता, जाळक्यामध्ये अडकवला होता. ज्यावेळेला आम्हाला त्याबद्दल कुणकुण लागली त्यावेळेला आम्ही त्यावर ट्रॅप लावला. कमीत कमी 1.5 ते 2 महिने त्यावर ट्रॅप होता, तो निष्ठत होता. पण एकदा लॉजमध्ये, आता आम्ही त्या लॉजचं हे ते नाव सांगणार नाही का, ते मुलीची इज्जतीचा प्रश्न असतो, त्या लॉजमध्ये तो सापडल्यानंतर मुलाने त्याला बाहेर काढलं, त्याला प्रसाद दिला. मग त्याच्याकडनं ते जे मोबाईल मधले फोटो घेतले आपण, कुठल्या मुलीच्या संपर्कात आहे आणि ते एकाच कॉलेजमधले निघाले. मग ते सगळा डाटा घेतला आम्ही आणि त्याला सोडून दिलं. आणि जी मुलगी सापडली तिला समजावून सांगितलं, तिच्या आई वडिलांशी संपर्क केला. मग आई वडिलांनी तिची दखल घेतली, तिला थोडंसं बोलले. परत आम्ही ते घेऊन आपण प्रिन्सिपलकडे गेलो. प्रिन्सिपलला सुद्धा अजब वाटलं की 8 मुली आपल्या कॉलेजमधल्या आहेत आणि ते ह्याच्यामध्ये अडकत आहेत. पण प्रिन्सिपल कसं झालंय की आपले लोक सहिष्णुत आहेत, आपले लोक म्हणजे नको त्याला काय, त्याला आपण सोडून देऊन आपल्या आपण निवांत राहू, अशा पद्धतीचे आपले हिंदू लोक आहेत. त्यांनी त्याच पद्धतीने प्रिन्सिपलला त्याला काही न बोलता त्याला म्हणले तू उद्यापासून येऊ नको, आम्ही ज्यावेळेला सांगतो त्यावेळेला ये, असं त्याला तिथून हाकलून दिलं. मग त्याला नेमकं हे कारण त्याला सांगितलं नाही. मग ज्यावेळेला आम्ही कॉलेजमध्ये गेल्यानंतर सराला विचारलं, सर म्हणले आम्हाला कळालं होतं, आम्ही त्याला हे केलेलं आहे. नाही म्हणलं सर, त्याला तुम्ही कळालं नाही, पालकांना बोलून घ्या. पालकांना बोलून घेतलं. पालकांना आम्ही रिक्वेस्ट केली की बाबा तुम्ही पोलीस स्टेशनला चला, किंवा त्यांना काय पालक म्हणले की आमच्या मुली तशा नाही आहेत, किंवा त्यांनी असं केला तसं केला, त्यांनी फोटो एडिट केला किंवा 12 भानगडी केला. पण तसं नाही, काय पालक म्हणले नको आम्हाला आमच्या तिथपर्यंत आमच्या मुलीला समजावून. काय पालकांनी शाळा सोडून दिली, कॉलेज सोडून दिली, तिला मुलीला पुण्याला त्यांच्या काकाकडे इकडे तिकडे घेऊन गेले. म्हणजे आम्हाला किरकिरीच नको, कॉलेज नको, तिला आम्ही लग्न करून दिल्या घरी पाठवतो, अशा काय करण्याची भूमिका होत्या. पण कोण सुद्धा ठोस करून पुढे आलेलं नाही. पण काल आंदोलन करत असताना तिथं काय पालक आले होते, मुली आल्या होत्या, त्यातले एक 2 बायका रडा लागले, डोळ्यात पाणी होतं त्यांच्या. पण त्यावेळेला आम्हाला जाणवलं हेच असू शकतात, पण त्यांना तिथं ते बोलायची हिंमत होत नव्हती. असं बी प्रकार तिथं म्हणजे जाणवलेला आहे की आज लव्ह जिहाद बद्दल लोकांची भरपूर जागृती झालेली आहे. तरी सुद्धा आपण अजून सुद्धा धोक्यात आहोत, अजून सुद्धा आपल्या मुली धोक्यात आहेत. कारण की आपल्याला धर्म शिक्षणच नाहीये, मुळात आपण घरातनं तिला धर्म शिक्षणच देत नाही. आपण लव्ह जिहाद बद्दल आपल्या बहिणीला किंवा आपल्या घरात कसं सांगावं हे मुख्य प्रश्न निर्माण होतो. आणि त्याच्यामुळे ते हळूहळू कसं आहे की केरला स्टोरी जर पिक्चर बघितली तर त्या केरला स्टोरी ही पूर्ण कम्प्लीट स्टोरी आहे ती. म्हणजे ती त्यांची सुरुवात कशी होती आणि ते एंड काय होतं त्या पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे. सुरुवात म्हणजे त्यांच्या मैत्रिणीला, मुसलमानच्या मुलीला आपल्या मुलीसोबत मैत्री करून देणे. मग ते हळूहळू तिला त्या एखाद्या मुलाला आवडतो म्हणून तिला त्याची भेट घालून देणे, मैत्री करून देणे. मग हळूहळू तो तिला प्रेमाच्या रूपांतर, तिला कुठेतरी तिला मोबाईलला बॅलेन्स टाक, किंवा तिला पिक्चरला घेऊन जा, किंवा बर्थडेचे गिफ्ट दे, असं लालसा दाखवून तिला हळूहळू आपल्या जाळ्यात ओढणे. मग तिला कुठेतरी घेऊन तिथं मग तिचे फोटो काढून मग तिला नाही ऐकलं ब्लॅकमेल करणे, ऐकली तर ठीक आहे. म्हणजे असं प्रकार करत करत ते शेवटपर्यंत ते लग्न करतात. लग्न ते बी कशासाठी की इस्लाम, आता लग्न कशासाठी करतात की 2 मुलं 4 मुलं त्याच्यापासून पैदा व्हावं, आणि त्याच्या पाठीमागचं कारण काय, ते इस्लाम वाढावा. म्हणजे एकदा तिचे 4 मुलं झाले तर तिला ते परत तिला विक्री करतात, आणि विक्री करून तिला किंवा बाजारात कुठल्या तरी भाजीपाला याला आपल्याला बुरक्यामध्ये तिला बसू देत, तिचा बी पैसा याने खातात. ही आता तुम्ही जर बघितलं तर पुण्याला जर तुम्ही गेला तर कोंढवा एरिया आहे, कोंढवा
तिथं तुम्हाला 70% हिंदू मुलीच सापडणार, पण ते बुरक्यामध्ये सापडणार. हा 70% हिंदू मुली सापडणार, बुरक्यामध्ये सापडणार. कुठल्याही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही लवजाचा विषय होऊ दे, पहिला त्या मुलीला घेऊन तो मुलगा कोंडवायला जातो पुण्याला. आतापर्यंत पोलीसचं रेकॉर्ड आहे पोलिसांपाशी. पोलीस कारवाई करत नाही असं तुम्हाला म्हणायचं? नाही, पोलिसांचा विषय काय, पोलीस कायदा मानतात काय, त्यांनी कायद्याने हात बांधलेले असतात. पोलिसांचं मत काय की 18च्या आतल्या मुली येऊ द्या, आम्ही आई बापाला सांगून गुन्हा दाखल करालो. 18च्या पुढे आम्हाला करायचा अधिकार नाही आहे. तो तिचा स्वतःचा प्रश्न आहे, मग तो तिच्या मर्जीचा प्रश्न आहे. लव्ह जिहादवर सरकारनं कायदा करतो म्हणून गेला 5 वर्ष घातलं, आताचे परत आता चालू वर्ष बी घालायला लागले. म्हणजे त्यांना कायदा एवढा लवकर करायचं नाही आहे का त्याचं राजकारण करायचं आहे, हे सरकारचं धोरण कळत नाही. की वरती मोदी साहेब काय निर्णय घ्यायला लागलेत, पण खालचं सरकार महाराष्ट्र सरकार हिंदुत्वासाठी काय करते, कायच नाही करत. त्याच्यावरून सगळं गेल्या आता काही महिन्यापासून म्हणजे तुम्ही आंदोलन मोठ्या प्रमाणात करत आहात. मागच्या वर्षी पण असंच प्रकार काही कॉलेजमध्ये घडला होता. ऑर्चिड सारखा मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पण तुम्ही आंदोलन केलं होतं. अनेक प्रकारे त्या ठिकाणी पण असेच प्रकार बाहेर पडले होते. मग हे प्रकार बाहेर पडत असताना सुद्धा असे प्रकार वारंवार का घडत आहेत? हे कसं झालेलं आहे की आता ऑर्किड कॉलेजचा विषय, ऑर्किड कॉलेजला तर आपल्या मुलांना त्रास होत होता, मुलींना तर सोडा, आपल्या मुलांना त्रास होता की गाडीवर जय श्रीराम लिहायचं नाही, शिवाजी महाराजचा फोटो लिहायचं नाही. तिथं त्याने स्वतःहून ते खाडाखोड करणार, मग त्या पोराला धक्का आणून मारणार, मग तू आमचं ऐकलं नाही तर आम्ही तुला असंच वागणूक देणार, मग वर्गात टोप्या घालणार. आणि अक्षरशः दपेदार सर म्हणून तिथले प्रिन्सिपल होते, त्या मुलांना सूट दिली होती नमाजसाठी. मग तुम्ही जर नमाज सुट्टी सूट देत असेल, आम्ही गणपती मूर्ती स्थापन करू, गणपती आरती करू, तुम्ही नमाज करू दे, आम्ही गणपती आरती करतो. म्हणजे तू हे शिक्षणाचा बाजार आहे का तुम्हाला इथं धर्माचं काय करायचं आहे, काय हे मुख्य प्रश्न आहे. की तुम्हाला इथं शिक्षण शिकवायचं नाही आहे, तुम्हाला हे जिहाद निर्माण करायचं, हा तिथं विषय होता. आणि आम्ही ते दफादार सराला हाणून पाडलं की तुम्ही एक प्राध्यापकाला तर सरांना सांगितलं की दफेदार सरांनी तर दुसऱ्या मुसलमानचा प्राध्यापक त्याला म्हणलं तू टोपी काढ, त्यांनी म्हणलं मी टोपी काढून शिक्षण शिकवणार नाही, मग तू घरी गेला. म्हणजे त्याच्यात एवढी कट्टरता. आता दफेदार सराबद्दल खूप जण चांगलं सांगतात, पण एवढे हिंदू लोक चांगलं सांगतात की मी इंजिनियर झालो, माझा मुलगा इंजिनियर झाला. संघातले काय लोक सांगतात की मुस्लिम राहिलं तरी त्यांनी आमच्या मुलांना इंजिनियर केलंय, चांगलं शिक्षण दिलं, त्याच्यामुळे आम्ही सगळं कमवा लागलोय. ते तसं नाही म्हणलं जणांनी म्हणलं, पण सर तसं नव्हता. सरांनी त्या जिहादीच्या नादी लागून स्वतः बिघडलं. पहिला सर चांगलाच होता, हिंदुस्थानी होता, म्हणजे हिंदुस्थानला मानणार होता, पण जिहादीच्या नादी लागून तो जिहादी झाला आणि ते स्वतःच बरबाद करून घेतला. त्यावेळेला वरतीपर्यंत कंप्लेंट केल्यावर त्याला निलंबित करण्यात आलं. आता तुम्ही कालचं जे प्रकरण उघडकीस आणलं, एक म्हणजे मुलींना बाहेर पाठवा म्हणलं, कॉलेजला पाठवा किंवा ट्युशनला पाठवा म्हणलं तर भीतीचं वातावरण असतंय. आता तुम्ही सिद्धेश्वर वुमन्सचं जे प्रकरण काल बाहेर काढलं, आता मुली बाहेर पडा का नाही हे आपला सगळ्यांसमोर प्रश्न पडलेला आहे. नेमकं काय करावं? मुलांचं कसं आहे, पहिला आई वडिलांनी मुलींना एक मर्यादा पाळून द्यावी. ड्रेस कोड, जे ड्रेस असते आपली हिंदू संस्कृती असते, तिला टिकली लावली पाहिजे, तिनं अंगावर व्यवस्थित कपडे घालून भरगच्च कपडे घातले पाहिजे, की जेणेकरून या जिहादीची नजर आपल्यावर नाही पडली पाहिजे. पडली तर तो घाबरला पाहिजे. पूर्ण हिंदू संस्कृतीमध्ये बाई दिसते म्हणजे ही शेरणी आहे असं तिला वाटलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की मुलगी कुठं जाते, कुठल्या तिच्या मैत्रिणी आहेत, तिचा मोबाईलवर तिनं कुणाला फोन करते, इंस्टाग्रामवर तिनं फेसबुकवर राहते, इंस्टाग्राम किती वेळ राहते, हे सगळं पालकांनी तिच्याकडनं तिला गोड बोलून तिचा सगळा डाटा बघितला पाहिजे. की जेणेकरून कोणता जिहादी मुलीला आपल्या संबळ आहे का. काय मुली आपल्या मैत्रिणीचं नाव लावून त्या मुलांचे नंबर सेव्ह करतात, ते सुद्धा पालकांनी चेक केलं पाहिजे. किंवा जेणेकरून 8-15 दिवसाला तिला घरात तिला हे लवजात विषय का चाललेला आहे याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. रोज न चुकता मुलींना जर घरातनं बाहेर पडताना धर्मशिक्षण, बाबा आपल्या घरात एखादी पोथी ठेवून रामरक्षा, हनुमान चालिसा हे जर त्यांनी म्हणून घराच्या बाहेर पडले तर त्यांना ही वाकडी नजर पडणार नाही, ही मला खात्री आहे. रामरायावर विश्वास आहे की या लोकांवर वाकडी नजर पाडायची ते हिंमत करणार नाही. हे तोंडावर एक तेज दिसतंय, जे धर्मकार्य घरात जी पूजा अर्चा करतात किंवा रामरक्षा, हनुमान चालिसा हे जे नित्यनेम करतात त्यांच्या तोंडावर तेज दिसतंय की ते घाबरते. एवढी त्यांची आहे की जवळ सुद्धा फिरकणार नाही. हे सगळं आपण घरात धर्मशिक्षण दिलं पाहिजे आई वडिलांनी, आणि मुलींना व्यवस्थित समजावून सांगितलं. आता काय झालेलं आहे की पिक्चर म्हणा किंवा फ्रेंड माइंडेडच्या नावाखाली त्यांना हे केलं, पण त्यांच्यात तसं नाही आहे. मुसलमानमध्ये मुलीला 5व्या-6व्या वर्षापासून बुरका घातला जातो, तिला धर्मशिक्षण दिलं जातं, तिला सांगितलं जातं हेच बरोबर आहे, हे तू करायला नाही, हे बुरका घाल आणि हे पाटण कर, हे तुझं धर्म आहे आणि हे तुझी जातीचं सगळं आहे आणि तुला ह्याच केलं पाहिजे.
आता मी काय ठिकाणी बघितलं की कुठल्या तर उत्तर प्रदेश किंवा कुठं तर दिल्लीला काय तर तुम्ही बुरक्यात आल्यामुळे ते सरांनी आत घेतलं नाही, परीक्षेचा टाइम होता, कोण कॉप्या करू शकते ते नाही, त्यांनी आम्ही परीक्षाच देणार, म्हणजे एवढी कट्टरता त्यांच्या. मग आपण जर कट्टरता पाळलो तरी पुरोगामी लोक आपल्यावर लगेच आडफकड काढायला चालू करतात. मग आपण कट्टर नाही राहिलो, आपण ते पुरोगामींना तेवढंच पाहिजेत. आपण काय जरी केलं तरी आपण हे सहिष्णुता आहे आपल्यात, पण कुठेतरी ती थांबावी आणि आपल्या सुद्धा कट्टरता यावी, जेणेकरून आपला धर्म वाचेल. आता तुम्ही प्रत्येक शाळा, महाविद्यालय, कॉलेज या ठिकाणी तर वारंवार तुम्ही जाऊ शकत नाही, पण प्रत्येक ठिकाणी आपला माणूस कुठल्या तरी अशी अघटित घटना घडल्यानंतर आंदोलन वगैरे करण्यात येत असते. पण त्यापेक्षा आपलं जो संघटनात्मक जे घडामोडी आहे ते प्रत्येक कॉलेजमध्ये किंवा शाळामध्ये जाऊन जर आपली जर गाठभेट करून किंवा त्यांच्याशी एकजीव होऊन की आपल्या कॉलेजमध्ये काय चाललं नेमकं त्यासाठी एक सदस्याची नियुक्ती असा काय प्रकार तुम्ही करू शकत नाही. आता कसं झालंय की पूर्वीपासून आपली एक विद्यार्थी संघटना आहे, एबीव्हीपी संघटना. ही एबीव्हीपी संघटना ही अशी एक संघटना की त्याच्यामध्ये प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, फडणवीस साहेब असे अनेक जण घडलेले आहेत. आणि ती संघटना पूर्वीपासून कॉलेजमधले काय जे प्रश्न आहेत, ज्वलंत प्रश्न, ती उठावर आणते. त्याच्यामुळे ना आम्हाला थोडं सपोर्ट आहे, त्या एबीपीच्या संघटनेचा आम्हाला सपोर्ट आहे की जेणेकरून ते त्यांना जर होत नसेल तर ते आम्हाला सांगतात, तर मग आम्ही जाऊन तिथं निस्तरतो. पण आपण म्हणल्यासारखं जर एखादी नियुक्ती केली, म्हणजे समिती नेमली, तरी सुद्धा ते योग्य आहे. आपण त्याचा शासनाला कोण पाठपुरावा करू की बाबा सर्व कॉलेजवर एक समिती नेमा, त्यामध्ये आमचे काय कार्यकर्ते त्याच्यामध्ये ठेवा, बरोबर आहे तुमचं, आपण त्यासमोर पाठपुरावा करू. आता आपण हे हिंदुत्ववादी संघटना असेल किंवा अन्य जी संघटना असतील त्या संघटनाशी संलग्नात आणि पूर्ण भारतातच गोवंश वाचावा यासाठी अनेक संघटनात्मक प्रयत्न सुरू असतात. आपणही गोवंश वाचावा म्हणून अनेक आंदोलनं केले, अनेक ठिकाणी गाड्या थांबवून मोठ्या प्रमाणात तुम्ही कारवाई करण्यासाठी प्रवृत्त केलं. नेमकं गोवंशाचे जे आता मध्यंतरी मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी पोलीस आयुक्तांनी 5 जणांना काहीतरी हद्दपार केलं, नेमकं हे कशाचे संकेत समजावं. आता काय झालंय की फडणवीस साहेबांनी जे परवा मुद्दा मांडला की कसायांना जर कसाईवर 2-2, 3-3 केसेस राहिले तर आपण त्यांना तडीपार, एनपीडी हे करू, आणि ह्या अनुषंगाने ती परवाची 5 जी कारवाई झाली आहे. आणि त्यातले 5-6 जे हे आहेत कसाई आहेत ते वारंवार म्हणजे त्यांना काय भीतीच नव्हती, शासनाची कायद्याची भीतीच नव्हती. मुळात तर तुम्हाला एक सांगतो, प्रशासनाने जे कायदा केलाय तो कायदा हा अजामीनपात्र आहे. जामीनपात्र कायदा, जामीनपात्र म्हणजे त्या टेबल जामीन होते. जर त्या कायद्यात जर 5 वर्षाच्या पुढे 7 वर्षापर्यंत शिक्षा घेऊन गेली किंवा 8 वर्षापर्यंत शिक्षा घेऊन गेली तर कायद्यामध्ये त्या पोलिसांना त्या कसाईला अटक करण्याचा अधिकार आहे. काय अटक केली झाली तर त्याच्यावर धाक भरेल, तो जेलमध्ये जाईल, जामीन रद्द होईल. जामीन रद्द करण्यासाठी आपण काय ते प्रयत्न करू त्याचे, म्हणजे त्याच्यावर थोडं कायद्याचा वचक बसेल. काय होतं, गाडी सापडली, पोलीस स्टेशनला येतो, आधार कार्ड घेऊन जातो, सोडली जाते गाई. त्यांना काय नसतंय, गाया उतरवल्या गोशाळेमध्ये, ती गाडी येते, गाडीचे कागदपत्र दाखव म्हणतो ते तपास आम्हाला, मग गाडीचे कागदपत्र दाखवले जातात, एक 8-10 दिवस सोडली जाते, मग गोरक्षक विसरतो, त्याला वाटतं पोलीस स्टेशन मधनं कोर्टात त्याने गाडी सोडायला, मग तपास अधिकारी त्याला त्यांनीच गाडी सोडून दिलेली असते पैसे. हे खरं आहे, त्याच्याकडनं काय तर चिरीमिरी घ्यायचं आणि त्याला गाडी सोडावी. म्हणजे काय जण त्या गाडी कोर्टात न सोडवता ते त्याच्या कसा तपास अधिकारी सोडतात चिरीमिरी घेऊन, हे त्याला प्रोत्साहन दिल्यासारखं होतं. मग तो काय समाजामध्ये त्यांच्या हे काय जकात नावाचं हे आहे, प्रश्न आहे त्या पुरुषी संघटनेमध्ये काहीतरी जकात नावाचं हे आहे की आता गाईच्या हाडाचा पैसा जे येतो तो म्हणते तो समाजाला दे. मग तो ज्या गाई कापतो, गाईच्या कापण्याचं जे काय मांस, चमडं, त्याचा पैसा तो घेतो, पण हाडाचा पैसा जो आहे तो हाड इकलेला पैसा तो आम्हाला आणून दे. मग त्याच्यात त्यांनी काय करतात, समजा या एका कुरेशीवर कारवाई झाली तर कारवाई झाल्यानंतर ना जे जकात आलेली असते ती त्याला देतात, हे घे धंदा कर, हे अजून घ्या, तू घाबरू नको, काय केस आहे 5 वर्षाच्या आतले बघू आपण पुढं, जामीन पात्र, ठीक आहे, या जामीन पात्र कोण आहे हे घे चल. मग त्यांनी जाऊन परत बाजारात जातो, परत आणतो, परत कसं असतंय 1-15 दिवस, महिना त्याचं चाललेलं असते, सगळं रुटीन बसलेलं असते, सगळ्याला मॅनेज करतो तो. मग ते त्याचं परत रुटीन बसते, मग कधीतरी कारवाई होते, मग होते त्याला ते परत जे त्यांचा समाज आहे पुरुषी समाज त्याच्या पाठीशी उभारतो. मुळात सगळ्यात मोठा प्रश्न आहे की त्याला जर आर्थिक नाडी तंग केली तर तो उभारणार नाही, पण हे लोक परत उभा करतात. मग तुम्ही एवढं मोठं आंदोलन करता, एवढं मोठं हे असताना आपल्या जीवाची पर्वा आपल्याला नाही का. बघा, धर्माचे रक्षित म्हणल्यासारखं श्रीकृष्णाने सुद्धा गोरक्षण केलेलं आहे.
धर्मासाठी जे धर्म कार्य करते त्याच्या अधिष्ठान असते भगवंताचं, हे काय करू शकत नाही. त्यांची लायकी सुद्धा नाही आणि समोर सुद्धा येऊ शकणार नाही. आणि भगवंत आमच्या पाठीशी आहे, भक्कम आहे. हे आमच्या अंगावर आतापर्यंत भरपूर केसेस केले, पण अंगाला हात लावायची यांची हिंमत झाली नाही. हल्ले केले, पण हल्ल्यातनं आम्हाला भगवंताने वाचवलेलं आहे. भरपूर हल्ले झालेत आमच्यावर, पण त्याने कसे झाले की आमचं नाव घेतलं तरी आमच्या मनात धडकी बसते. एवढं आम्हाला माहित आहे. हे अधिष्ठान असल्यामुळं आम्हाला काही करू शकत नाहीत. आमचे गुरु महाराज भगवान श्रीकृष्ण सद्गुरू शिवराज स्वामी आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळं यांचं काही सुद्धा चालत नाही. आता भविष्यात असे प्रकार होऊ नये म्हणून कॉलेज असेल, शाळा असेल, महाविद्यालय असेल, अशा ठिकाणी भविष्यात असे प्रकार होऊ नये म्हणून आपण काय नेमकं यंत्रणा राबवलेली आहे? आता आमची टीम पूर्वीपासून कार्यरत आहे. आता आम्ही प्रत्येक कॉलेजमधले एक गुप्तहेर, एक 10-15 पूर्व गुप्तहेर ठेवणार आहे की तू हे काम कर, तू त्यांच्याकडे लक्ष दे, काय बातम्या आम्हाला कळू, असे आम्ही गुप्तहेर ठेवणार आहे. की ते गुप्तहेर आज काम केले पाहिजे. की प्रत्येक कॉलेजमध्ये एक 10 पूर्व आम्ही नेमणार आहे, मुली सुद्धा नेमणार आहे की तुम्ही हे लक्ष ठेवून राहा. आणि काय जर कुठला जिहादी आम्हाला हे सापडला तर आम्हाला आम्ही कळू, आम्ही त्याचा बंदोबस्त करू. असं आम्ही भरपूर केलेलं आहे. आमचे गुप्तहेर अजून सुद्धा आहेत, पण काय कॉलेजमध्ये काय आता वुमन पॉलिटेक्निक मध्ये नव्हते, ते आता मुलीचं कॉलेज आहे. त्यामुळे आम्ही तिथं जास्त लक्ष देऊन मुलीचा विषय कुठं लक्ष कोण काय करणार म्हणून आपण बेसावध होतो. पण ते आता सावध झालो आम्ही. कॉलेज म्हणजे ह्याच्या कॉलेजमध्ये मी चालतंय असं आता कळाल्यामुळे आम्ही परत काम आहेच आमचं, अजून जोर लावून वाढवणार. ह्याला जास्तीत जास्त कसं मोठं करणं होईल या प्रकरणाला, आणि लवजाचे प्रकरण थांबवणं कसं होईल यासाठी प्रयत्न करणार. कालचा जे प्रकार घडलाय याबाबत आपण पोलीस आयुक्त किंवा उपायुक्त यांच्याशी गाठभेट झाली का? हो, गाठभेट झाली होती ना, उपायुक्तांशी गाठभेट झाली. परत आम्ही डीसीपी कबाड साहेबांना सुद्धा एक प्रकरण फोनवर कळवलं होतं, त्यांना ते फोटो सुद्धा पाठवून दिले होत्या. आणि आपल्या पोलीस स्टेशनला एक समिती त्यांनी नेमलेली होती कॉलेजवरची, मोरे मॅडम म्हणून आहेत, अनिता मोरे. त्यांनी त्या कॉलेजमध्ये जाऊन करून त्या तपास बी घेतला होता, पण जेवढा जोर लावता येईल तेवढा त्यांनी लावला नव्हता. त्याच्यामुळे हे कालचा उद्रेक झाला. तर त्यांनी जर पूर्वी जर त्याचा हे केले असते किंवा काय तर करायचं आहे आपल्याला, तर ते झालं नसतं कालचं. आत्ताचा जो आता आरोपी आहे तो त्याच्याविरुद्ध काय नेमकं कलम लावले आणि काय नेमकं कारवाई होणार? आता काय झालेलं आहे की आई वडील मुली कोण सुद्धा समोर यायला तयार नाही त्याच्या विरोधात. म्हणून पोलिसांना ते कायद्यात बसून ठोस काय करता होईल. मग कॉलेजमधल्या प्रिन्सिपलला त्यांनी तक्रार घेतली आहे की तो कॉलेजमध्ये मुलींची सेल्फी काढला, मुलींना छेडाछेड केला, हे असे काय छोटे मोठे घेऊन त्याच्यावर थोडस कारवाई दाखवलेली आहे पोलिसांनी. पोलीस अनेक ठिकाणी समोरचा माणूस फिर्यादी देत नसेल तरी सुमोटो दाखल करून कारवाई करत असतात. मग अशा एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये पोलीस का कारवाई करत नाही? पोलिसांनी प्रिन्सिपलला पुढे करून ही कारवाई केली आहे. पोलिसांचं अजून सुद्धा म्हणणं आहे की एखादी लेडीज आणा की त्यांनी असं केलंय म्हणून आम्ही 100% करू. पोलिसांनी नाही म्हणत नाहीयेत, पण पोलिसांनी कायदा कुठेतरी हे सांभाळायला की उद्याच्याला कोर्टात टिकलं पाहिजे. आम्ही करू आता, पण कोर्टात टिकणं, कोर्ट बी त्यांना त्याशिवाय ओढणार किंवा तू आला तू यांना ह्याच्यावर आरोप केला किंवा याने असं करते म्हणून, पण तुझ्यापाशी काय, कुठली मुलगी तुझ्यापाशी आली, कुठली महिला तुझ्यापाशी आली, मग तू कसं करू शकतो, हे पोलिसांचा विषय आहे. काल तुम्ही बोलता बोलता असं म्हणलं की गरोदर झाली एक मुलगी, म्हणलं मग एवढा मोठा पुरावा असताना अजून तुम्हाला मुलगी ना पुढं आपल्यापाशी आहे सगळं, पण ती मुलगी पुढे यायला तयार नाही. मग आता याला पर्याय काय? आता याला पर्याय काय, याला याच्यावर लक्ष ठेवणे, पुढे अजून कुठं. आता आम्ही पोलिसाला सांगितलंय त्याची सखोल चौकशी व्हा. त्यासाठी पोलिसांनी त्याचा मोबाईल मुळात त्या ताब्यात घेतला, अजून दिला नाही पोलिसांनी. सायबर कॅफेला पाठवलं की याच्यातलं डिलीट झालेला डाटा आहे ते कसं परत मिळवता येईल, त्यासाठी त्यांनी पूर्ण ताकद लावलेली आहे आणि खरंच लावत आहेत. पण आम्ही पोलिसांना म्हणलं की ह्याला पैसा कोण पुरवतो, कारण की याला तिथे 10-15 हजार पगार आहे. मग 10-15 हजार पगार मग 8-8 मुली कसं फिरवतो, मग त्याला पैसा देतोय कोण, कोणता मौलाना देतो, कोणता मदरसा देतो त्यांना पैसा हे जिहाद करण्यासाठी. म्हणजे तपास यंत्रणा तुम्ही कामाला लावा. तुमचे सीआयडी काय, तुमचं गुप्तहेर खातं आहे, मग तेवढे दिवस तुम्ही काय लावलं नाही. आम्ही पोलिसांना सुद्धा प्रश्न केलेला आहे. पोलीस म्हणजे आमच्याकडनं काय राहिलं असेल, आम्ही 100% ते मोबाईल ताब्यात घेतलाय. मी म्हणलं त्या मौलाना पण पोचा, कारण की हे यांची एक साखळी आहे, चैन आहे, ही मोठं स्कॅम आहे का, की त्यांना पैसा एक लक्षात ठेवा, 10-15 हजार मध्ये तो सगळं करू शकत नाही. घर भागणं मुश्किल आहे. माझ्या पाठीमुळे येणारा पैसा येणार कुठून तरी, किंवा तू कॉलेजला लॉजला गेला, लॉजला 1000 रुपये भर, तिला खवा घालायला 1000 रुपये भर, तू मग ही मुलगी झाली दुसऱ्या मुलीला, तर तिचं बर्थडे असणार वर्षातनं, तिथे 1-2-5 हजार खर्च, ड्रेस वय नाही, तय नाही, या सगळ्या गोष्टी
तो पुरणारा याच्या पाठीमाग तर कोणतरी आहे तिथपर्यंत आपण पोहोचू ना, पण 100% पोहोचणार म्हणजे पोहोचणार त्या पाठीमाग. आपण या ठिकाणी आलात आणि आपल्या मनातलं आणि समाजात जागृती निर्माण व्हावी यासाठी आपण प्रयत्न करत आहात. या संदर्भात आपण जनदर्पण चॅनलला येऊन व्यवस्थित अशी मुलाखत दिली, त्याबद्दल चॅनलच्या वतीनं आपला आभार मानतो. धन्यवाद. जय श्रीराम. जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत, स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर, रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय, अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदबा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा. पत्ता SS बलदबा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15.